श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मस्त मजेत ना? मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आता आपण आज व्हिडिओ आलेला आहे आपला, ज्या माझ्या आत्या आहेत, मला एकच आत्या आहेत आणि त्यांच्या इथं होता जे आपलं चार धाम यात्रा करून आल्यानंतर जे गंगाजल आहे त्याचं मिरवणूक होती, म्हणजे ते पूजन होतं. तर इथं बघू शकता पूजा वगैरे मांडलेली आहे आणि मी कार्यक्रमासाठी थोडीशी लेट झाले होते आणि मी प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेस लेटच होते. आणि इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पूजा मांडण्यात आलेली होती आणि इथं ज्या आपल्या भाच्या असतात त्यांचं पूजन चालू होतं आणि पूजन झालेलं होतं मी गेल्यानंतर. आणि कार्यक्रम आता मिरवणुकीसाठी सर्व तयार झालेले होते. तर इथं बघू शकता जे नातेवाईक मंडळी ते आलेले होते आणि इथं मारुतीरायाचं मंदिर आहे आणि रांगोळी वगैरे मस्तपैकी काढलेली होती. आणि इथं बघू शकता माझ्या आत्याच्या 2 मुली आहेत आणि त्या आत्या आहेत त्यांच्या त्या 2 ज्या साईडला दिसत आहेत त्या त्यांच्या भाच्या आहेत. तर ते कळस घेऊन फोटो वगैरे काढत होते. आणि आमच्याकडं पाणी म्हणजेच गंगाजल आहे ते मिरवणूक अशा प्रकारे काढली जाते. तर तुमच्याकडे कसे असते ते सांगा. आणि इथं बघू शकता माझ्या या आत्याच्या 2 मुली आहेत आणि त्या साईडनी आत्याच्या 2 भाच्या आहेत. तर इथं बघू शकता अशा प्रकारे इथं जे पिंपळाचं झाड आहे आणि शेजारीचं एक मंदिर आहे. मला तरी वाटतं गणपती बाप्पाचं मंदिर आहे ते. आणि तिथंही मी तुम्हाला थोडंसं शूट करून दाखवत आहे. आणि आता मिरवणूक चालू होणार होती, तर चला आपण आता मिरवणुकीकडे जाऊया. बघू शकता अशा प्रकारे मंडप दिलेला होता. आणि आता हे जे 2 जणांचा कार्यक्रम होता, म्हणजे 2 जोडप्या मिळून हा कार्यक्रम ठेवलेला होता. आत्या आणि त्यांच्या गावातच कुणीतरी त्यांचे जवळचे नातेवाईक किंवा भावकीतले असतील, मला काही जास्त सांगता येणार नाही. तर आता इथं बघू शकता मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि जो डोक्यावरती कलश आहे ते घेऊन सर्वजण मस्त नाचत आहे. खूप छान असा कार्यक्रम झाला होता. तरी मी माझ्याकडनं जास्त शूट काही झालं नाही. तर आता बघू शकता अशा प्रकारे डोक्यावरती कळस घेऊन जी मिरवणूक आहे ती काढली जाते. आणि आता आपण मिरवणुकीला सुरुवात करूया. आणि सर्व जे आमचे नातेवाईक असतात तर बऱ्यापैकी आलेले नव्हते आणि ऊन खूप होतं त्यामुळं. आणि तरी 9:30-10चा टायमिंग झालेला होता आणि त्यामुळं तरीही ऊन खूप लागत होतं. आणि पटपट मिरवणूक अशी शॉर्टकटमध्ये चालवली होती. तर इथं मीही नाचत होते त्यांच्यामध्ये आणि मलाही डान्स म्हणजे नाचायला खूप आवडतं डीजेचे, पण मी जास्त कुठंही नाचत नाही. जेव्हा आमच्या नातेवाईकामध्ये काही कार्यक्रम असेल, लग्न वगैरे असेल तेव्हाच. आणि आमच्या इथं गावात जेव्हा यात्रा भरते तेव्हा आम्ही सर्वच जण नाचतात त्यावेळेस. आणि जेव्हा नातेवाईकाच्या इथं कार्यक्रम असलं त्यावेळेची मजाच काहीतरी वेगळी असते. तर आता कार्यक्रम बऱ्यापैकी मिरवणूक झालेली होती. मी एवढा व्हिडिओ काय शूट केलेला नाही आणि कसं प्रत्येकजण कम्फर्टेबल नसतं व्हिडिओमध्ये येण्यासाठी. तर इथं बघू शकता पूर्ण जे आमचे नातेवाईक आहेत आणि जे दुसरं जोडपं होतं त्यांचे यामध्ये नातेवाईक होते. तर आता मिरवणूक संपली होती आणि सर्व आता मंडपमध्ये येऊन बसले होते, कारण आता कीर्तनाचा कार्यक्रम होणार होता आणि मग महाप्रसादाचा. इथं तर महाराज आलेले होते आणि कीर्तनही चालू झालेलं होतं. तुम्ही बघू शकता मग अशी काहीच गर्दी नव्हती, आता भरपूर अशी गर्दी झालेली आहे. आणि हा शूट मी लांबूनच घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला स्पष्ट दिसणार नाही. तर भरपूर म्हणजे पाहुणे मंडळी जमलेले होते. आणि अशा प्रकारे जेव्हा कीर्तन चालू होतं सर्व मग्न होते कीर्तन ऐकण्यामध्ये आणि मीही ऐकत होते, पण मी इकडं साईडला बसलेली होती जिथं झाड होतं त्या. आणि हा कार्यक्रम जे मारुती म्हणजे गावातच ठेवण्यात आलेलं होतं. त्यांचं घर तिथून माझ्या अंदाजे 1 ते 1.5 किलोमीटर लांब आहे, पण मग सर्वांना इथं गावात ठेवलं तर सोयीस्कर पडतं त्यामुळं त्यांनी कार्यक्रम हा गावातच ठेवलेला आहे. आणि साईडलाच तुम्हाला शाळा जी जिल्हा परिषदची शाळा आहे ती तुम्हाला बघायला भेटेल आणि मारुतीरायाचं मंदिर आहे. तर अशा प्रकारे आता इथं सर्व कीर्तन आहे ते शेवटच्या टप्प्यात आलेलं होतं. नंतर जे जोडपं जाऊन आलेलं होतं त्यांची पूजा वगैरे केली आणि मग आरती झाली. आणि आरती झाल्यानंतर आता महाप्रसादाचा कार्यक्रम होणार होता. तर आता आपण महाप्रसादासाठी काय काय केलेलं होतं ते मी तुम्हाला दाखवते. तर बघू शकता इथं उसळ, डाळ भात आणि बुंदी अशाच प्रकारे आमच्या गावाकडं जेव्हा कार्यक्रम असतात तेव्हा महाप्रसाद म्हणून जो स्वयंपाक आहे तो केला जातो. तर आता इथं सर्वजण जेवायला बसलेले आहेत. बघू शकता तुम्ही अशी पंक्तीत जेवण्याची मजा काहीतरी वेगळीच असते. टेबल खुर्चीवरच्या जेवणापेक्षा हे जेवण काहीतरी वेगळंच असतं. आणि प्रत्येकजण जे वाढणारे आहे ते तिथले गावातलेच असतात. इथं कसलंही आपण जसं कॉन्ट्रॅक्ट देतो लॉन्समध्ये तसली काही
पद्धत नसतेच, म्हणून गावाकडचं हे जे वातावरण आहे ना तुम्हाला कुठेही बघायला भेटणार नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.